वेलकम स्टुडंट्स वन्स अगेन. आज आपण नवीन पॉइंट बघणार आहे. इन अ प्रिव्हियस लेक्चर वी कवर्ड टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता आपण बघणार आहे आज पहिला पॉइंट तो असणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. ग्रे हेडिंग. ऍप्लिकेशन्स ह्याचा अर्थ काय? सर्क्युलर मोशन हा कन्सेप्ट आपण रिअल लाईफ मध्ये कुठे कुठे वापरतो, दॅट विल ट्राय टू अंडरस्टँड. पहिलं ऍप्लिकेशन हेडिंग द्या. फर्स्ट ऍप्लिकेशन, जेव्हा एखादी व्हेकल गाडी वाहन इफ इट टेक्स अ टर्न ऑन अ सर्क्युलर रोड, अशा वेळेस कोणकोणते फोर्सेस काम करतात ह्याचा स्टडी करणं म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. पहिला पॉइंट हेडिंग द्या. पहिल्या पॉइंटला ऍप्लिकेशन मध्ये व्हेकल टेकिंग टर्न, गाडी वळवणार आहे, टर्न ऑन हॉरिझॉन्टल, व्हेकल टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. अतिशय इम्पॉर्टंट आर्टिकल. व्हेकल टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड हे आहे पहिलं ऍप्लिकेशन. कशाचं? ऍप्लिकेशन ऑफ व्हॉट? सर्क्युलर मोशन. दिस क्वेश्चन सेपरेटेड विल कम फॉर 2 मार्क्स. कंसातल्या 2 मार्क्स वेटेज. आता जेव्हा डेरिव्हेशनचा क्वेश्चन असतो, डेरिव्हेशन, डिराइव्ह द इक्वेशन, डिराइव्ह द फॉर्म्युला, डिराइव्ह द गिव्हन कंडिशन, अशा वेळेस आपल्याला पहिला पॉइंट असतो तो म्हणजे डायग्राम. वी हॅव टू रिप्रेझेंट अ सिंपल डायग्राम अकॉर्डिंग टू बोर्ड टेक्स्ट बुक. डोंट अप्लाय युअर ओन डायग्राम. रेफर बोर्ड टेक्स्ट बुक. That diagram we will write, we will draw first. So along with me draw. आपण एक सेंटर विचारून घेऊया. बोर्डकडे बघा. सी सेंटर आहे रस्त्याचा. रस्ता वळण्याचा म्हणजे कुठं सेंटर असायला पाहिजे. हे जे अंतर ह्याला आपण आर म्हणूया, रेडियस ऑफ द कर्व्ड रोड. आय विल रिप्रेझेंट हे रस्ता दाखवला, वळणाचा रस्ता आहे. आपण हे जे अंतर मोजणार आहे ना, हे अंतर आहे फ्रॉम सेंटर ऑफ द रोड. इथून अंतर घेतलं मी सेंटर पासून. आता एक व्हेकल दाखवूया. व्हेकल आपण एक पॉइंट मास दाखवूया. अदरवाइज वी कॅन शो फ्रंट व्ह्यू ऑल्सो. फ्रंट व्ह्यू दाखवा. लुक ॲट द बोर्ड डायग्राम, व्हेरी इझी डायग्राम. व्हेकल दाखवलं, फ्रंट व्ह्यू, टायर दाखवले तिथं. हा रस्ता आहे. कन्सिडर करूया की व्हेकल जे आहे इट इज टर्निंग इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. कसं चालले व्हेकल? अँटी क्लॉकवाइज टर्निंग यायला लागले. आय रिप्रेझेंट हिअर सेपरेटली. आता प्रश्न असा पडतो की जेव्हा व्हेकल टर्न घेणार अलॉंग द सर्क्युलर पाथ, तेव्हा कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होणार ते समजून घ्या अगोदर. So first and important force is nothing but vehicle's weight. गाडी कुठेही जरी गेली गाडीचं वेट काम करणार स्वतःच. And we know very well vehicle weight acts always downward, vertical downward. So represent W equal to mg. असणार ना व्हेकलचं वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड ऑन द रोड. आता रस्त्यावर जेव्हा गाडी वेट अप्लाय करणार, very easy to understand. According to the third law, there is action reaction pair force. रस्ता काय करणार? व्हेकल वर फोर्स अप्लाय करणार अपोजिट ऑफ द वेट, त्याला म्हणतो आपण नॉर्मल रिएक्शन. सो रिप्रेझेंट नॉर्मल रिएक्शन. त्याला आपण कॅपिटल ए म्हणूया.
आता ह्या सोबत आपल्याला एक डायनॅमिक्सचा पार्ट इथे इंट्रोड्यूस करायचा आहे, तो म्हणजे कोणत्याही व्हेइकलला किंवा कोणत्याही वस्तूला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरता एका फोर्सची आवश्यकता असते. त्या फोर्सला म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. I introduce new term here under first point. पहिला पॉइंट काय विचारत येतोय मी? पहिला फोर्स कोणता? सेंट्रीपेटल फोर्स. इथं आपण डायनॅमिक्स शिकतोय. आधी सांगितलं डायनॅमिक्स आपण स्टडी करणार कोणाचा? फोर्सेसचा. पहिला फोर्स कुठला येतो आता? सेंट्रीपेटल फोर्स. हाऊ वी कॅन डिफाइन सेंट्रीपेटल फोर्स? A force acting on the body or a particle performing circular motion towards center of the circle, that force is called as centripetal force. डायग्राम में तुम्हाला दाखवतो. असा एक फोर्स असणार आहे. ही जी व्हेइकल आहे इट टेकिंग टर्न लाईक दिस. हे व्हेइकल जेव्हा टर्न घेणार तेव्हा या व्हेइकलचा वर काम करणारा एक फोर्स असणार आहे, जी फोर्स मी टायर जवळ दाखवणार आहे. अदरवाइज आय कॅन शो towards center. Let us say the force is here. हे फोर्स कुणाकडे आहे? सेंटर ऑफ द सर्कल. इथं आपला सेंटर सी आहे, तर या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रीपेटल फोर्स, सीपीएफ इन सिंपल लँग्वेज. द फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेइकल towards center of the road, that force is called as centripetal force acting on the vehicle. इन जनरल असं फोर्स जे एखाद्या पार्टिकलवर काम करणार, जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे, आणि तो फोर्स सेंटरकडे काम करत असेल त्याला म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स, विच इज रियल फोर्स. लक्षात ठेवा, तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये कुठेही जावा, तुम्हाला एक फोर्स लागणार म्हणजे लागणार, जे फोर्स तुम्हाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरता मदत करते. इट इज असिस्टिंग फोर्स. Without this force we cannot perform circular motion. That force is called centripetal force. Symbol CPF. आता प्रश्न असा पडतो, सेंट्रीपेटल फोर्स कसा मोजायचा? वापरा बेसिक फॉर्म्युला आपला. काय फॉर्म्युला बेसिक फोर्सचा? फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. टुडे साहेबांचा सेकंड लॉ, F इक्वल टू ma. आता आपण इथं स्पेसिफिक नाव दिले सेंट्रीपेटल फोर्स, म्हणून तुम्ही CPF इक्वल टू, फॉर्म्युला बघा व्यवस्थित तयार करतोय फॉर्म्युला. मास ऑफ द ऑब्जेक्ट, इथं आपले व्हेइकल आहे m. ए म्हणजे ऍक्सेलरेशन. आता कोणतं ऍक्सेलरेशन असणार आहे? जे ऍक्सेलरेशन टुवर्ड सेंटर काम करतं. लक्षात ठेवा, एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीवर एक ऍक्सेलरेशन काम करतं, ते म्हणतं असतं सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन? सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन हे वेगवेगळे पॉइंट शिकवण्यापेक्षा आपण या आर्टिकल मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. दिस विल हेल्प अस टू अप्लाय द कॉन्सेप्ट इन रियल लाईफ. काय म्हणतोय बघा, सेंट्रीपेटल फोर्स जनरल फॉर्म्युला कसा आणला? फोर्स इक्वल टू मास ऍक्सेलरेशन, मास इनटू ऍक्सेलरेशन. सीपीएफ इक्वल टू मास, आपल्या केसमध्ये व्हेइकलचं मास m. ए म्हणजे ऍक्सेलरेशन कोणतं? सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपेटल फोर्स ऑलवेज क्रिएट सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. आता व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन? सो न्यू लाइन, राइट AC इक्वल टू V स्क्वेअर बाय R. काय फॉर्म्युला आहे? V स्क्वेअर बाय R, अदरवाइज R ओमेगा स्क्वेअर. म्हणजे डेप्थ मध्ये पुढे बघणार आहे आपण 1/1. हियर यू रिमेंबर centripetal acceleration is nothing but V square by R or R omega square. इथं V म्हणजे काय असणार आहे? व्हेइकलचे लिनियर स्पीड म्हणजे काय? V. It is what? Linear velocity of the vehicle which is taking the vehicle in a straight line. पुढे R म्हणजे काय? रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. इथं ऑलरेडी आपण दाखवलं रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ R is equal to what? R into ओमेगा स्क्वेअर. ओमेगा लास्ट लेक्चरला बघितलं आपण. ओमेगा म्हणजे अँगुलर वेलोसिटी त्याचा स्क्वेअर, R ओमेगा स्क्वेअर. आता किंमत भरा इक्वेशन मध्ये काय सांगा मग? CPF इक्वल टू, सो आय कॅन राइट CPF, लुक ॲट द बोर्ड, m v स्क्वेअर बाय R. एक तर v स्क्वेअर बाय R सबस्टिट्यूट करा किंवा R ओमेगा स्क्वेअर, मग काय येणार? m R ओमेगा स्क्वेअर.
So we got the formula of centripetal force equal to what? MAC, or final formula mg square by r or mr omega square. Equation ला बॉक्स करा, make bracket this equation. आता प्रश्न असा पडतो, दुसरं फोर्स कुठलं व्हेइकल काम करणार? डायग्राम मध्ये बघा, weight of the vehicle acting downward W equal to mg, normal reaction of the vehicle acting upward n. प्रश्न पडतो अजून एक की जेव्हा व्हेइकल टर्न घेणार, जेव्हा लुक ॲट द डायग्राम, जेव्हा व्हेइकल टर्न घेणार, व्हेइकल जेव्हा वळणार आहे तेव्हा मी मला सांगितलं की सेंट्रिपेटल फोर्स असायला पाहिजे. लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्सचं काम कुठलं तरी वेगळं फोर्स करतं कोणत्याही मोशन, सर्क्युलर मोशन मध्ये किंवा कोणत्याही मोशन मध्ये. आपण इथं समजून घ्यायचा पॉइंट असा आहे की जेव्हा रस्त्यावर व्हेइकल टर्न घेणार तेव्हा रस्त्यावर असणारा सरफेस, रस्त्याचा सरफेस आणि गाडीचं टायर ह्याच्यामध्ये असणार फ्रिक्शन, घर्षण. विदाउट फ्रिक्शन व्हेइकल कॅनॉट मूव्ह आहे. ह्याचा अर्थ असा आहे की व्हेइकलच्या टायर मध्ये, मी स्टेपर डायग्राम दाखवतो फॉर झूमिंग पर्पज. इकडे बघा, हा आपला रस्ता आहे, ही गाडी टायर आहे, दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आहे ना, सरफेस रस्त्याचा सरफेस आणि गाडीचं टायर कॉन्टॅक्ट आला, आणि कॉन्टॅक्ट आले कुठलं फ्रिक्शन असतं? फ्रिक्शन फोर्स असतं. कुठलं फ्रिक्शन? स्टॅटिक फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन म्हणजे फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. ह्याचा अर्थ इथे फोर्स मिळणार, त्याला म्हणणार आपण स्टॅटिक फ्रिक्शन एफएस. एफएस म्हणजे काय? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, the force acting at a point of contact between two surfaces, that is called as static friction force, which we studied in a 11th standard already. A formula काय Fs चा? Fs equal to mu into n. Fs equal to what? Mu into n. Mu म्हणजे काय? coefficient of friction. पण फ्रिक्शन काय कोणता येतं? स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी. Hence I am writing here mu s into n. म्हणजे काय की कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर मी मल्टिप्लाय केलं नॉर्मल रिएक्शन तर मला फोर्स मिळतो, तर काय म्हणतात? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स एफएस. आणि लक्षात ठेवायचं की फ्रिक्शन फोर्स कायम मोशनला अपोज करतो. काय म्हणले मी? फ्रिक्शन फोर्स ऑलवेज अपोजेस द मोशन. तुम्ही उदाहरण घ्या, समजा मी हाताला घर्षण केलं, देयर इज अ हीट, कारण ज्या दिशेने मी हाताला मूव्ह करतोय त्याच्या अपोजिट दिशेने काय असणार आहे? फ्रिक्शन फोर्स काम करणार आहे, म्हणून देयर इज अ हीट. सेम प्रकार बघा, तुम्ही रस्त्यावर जेव्हा व्हेइकल ट्रॅव्हल करते, काही अंतर गेल्यानंतर रस्ता टायर गरम होतं बिकॉज ऑफ फ्रिक्शन. सिंपल लॉजिक. तोच प्रकार इथं घडलेला आहे की स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हे रस्त्याच्या सरफेस आणि टायरच्या सरफेस मध्ये असणारा फोर्स आहे. आणि काय सांगितलं? इट ऑलवेज ऍट अपोजिट, लिहितो स्पेसिफिक, अपोजिट ऑफ मोशन, मोशनला अपोज करणारे फोर्स कायम. आता आपण डायग्राम कडे येऊया. आता आपण असं विचार करूया की व्हेइकल आपली जी टर्न घ्यायला गेली आहे, इट इज गोइंग आउट ऑफ ट्रॅक. लुक ॲट द बोर्ड. इमॅजिन करा, व्हेइकल आपण टर्न इकडे घ्यायचं आहे अँटी क्लॉकवाईज, and if by mistake vehicle might go in this direction. Vehicle अशी आहे, it is instead of turning like this, it will go away from the turn. हाला म्हणतो आपण आउट ऑफ ट्रॅक झालं व्हेइकल. आता या व्हेइकल आउट ऑफ ट्रॅक जाऊ द्यायचं नसेल तर फ्रिक्शन फोर्स काय म्हणणार? कम टुवर्ड सेंटर. कारण तुम्ही टर्न घेताय या दिशेने, लुक ॲट द बोर्ड, टर्न तुम्ही या दिशेने घेताय, या दिशेने टर्न घेताय, तर व्हेइकल चाललंय इकडे, फ्रिक्शन कुठे काम करणार? मी काय सांगितलं मगाशी? व्हेइकल चाललंय या दिशेने, उजवीकडे चालले, फ्रिक्शन फोर्स इट विल टेक टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, कारण अपोजिट ऑफ द राइट इज लेफ्ट. सिंपल लॉजिक. म्हणजे व्हेइकल चालले असेल आउट ऑफ ट्रॅक तर फ्रिक्शन फोर्स काम करणार, व्हेइकलला मागे आणण्याकरता. ह्याचा अर्थ असा आहे इथं सेंट्रिपेटल फोर्सचं काम, सेंट्रिपेटल फोर्स अस्तित्व नाही आहे. सेंट्रिपेटल फोर्स हा रोल आपण असं म्हणू शकतो, रोल आहे, रोल सेंट्रिपेटल फोर्स कोण पूर्ण करते या ठिकाणी? कोण? फ्रिक्शन फोर्स. कोणतं फोर्स? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. हेन्स आय कॅन राईट हियर Fs acting towards center. व्हेइकल चालले कुठं? आउट ऑफ ट्रॅक. व्हेइकलनंच काम केलंय. ह्याचा अर्थ असा, इन इक्विलिब्रियम कंडिशन, राईट डाऊन
You have to draw all these diagrams. Next point is we have to write the equation of balancing. त्याला म्हणतो आपण equilibrium condition. So write new line. In equilibrium condition. Equilibrium चा अर्थ काय हो? ज्या कंडिशन मध्ये एखाद्या ऑब्जेक्ट वर नेट फोर्स जे काम करतं ते फोर्स काय असणार आहे? 0 असणार आहे. त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. सो इन दिस केस व्हाट वी कॅन राइट? इन इक्विलिब्रियम कंडिशन I can write static friction force balanced by centripetal force. So you write down here Fs equal to Cpf. व्यवस्थित लिहायचं आहे. Fs equal to what? Cpf. So substitute the value here. Fs म्हणजे काय आधी सांगितलं? μs into n. Fs आधी सांगितलंय. Fs म्हणजे काय? μs into n. आणि सेंटीमीटर फोर्स म्हणजे काय आहे? mv square by r. mv square by r. आता हे चाललंय कशासाठी? वी आर ट्राइंग टू फाइंड जर गाडीला व्यवस्थित वळवायची असेल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड तर त्या व्हेकलला सेफ स्पीड किती असायला पाहिजे? अदरवाइज तुम्ही स्पीड वाढवला व्हेकल विल गो आउट ऑफ ट्रॅक, देयर इज अ बिग ऍक्सिडेंट. टू अवॉइड दिस आपल्या आर्टिकलचं मेन टार्गेट आहे टू कॅल्क्युलेट सेफ स्पीड ऑफ द व्हेकल ड्युरिंग टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. आता आपण v काढूया इथं. नाउ यू टेल मी हियर and v square by r is radius of the circular track. n म्हणजे काय आधी सांगितलंय? we know very well n is nothing but mg. Balancing equations, right? We can write so we can write from this, we are shifting here, we can write n equal to mg. कुठून आणलं ही? डायग्राम मध्ये बघा ना. नॉर्मल एक्शन कोणी बॅलन्स केले? w म्हणजे mg, n equal to mg. So put the value in this equation. What I get in μs ला μs as it is, μs ला μs as it is. n ला सबस्टिट्यूट करा काय ना? mg equal to as it is. नंतर mv square by r करा सबस्टिट्यूट. mv square by r. Now by using simple mathematics, what we can write? This m get cancelled. मला v काढायचं, मग v ची टर्म एका साइडला ठेवा. मग काय ना? I write μs into rg equal to v square. काय केलं इथं? सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. r ला इकडे शिफ्ट केलं. सिंपल मॅथमॅटिक्स स्टार्ट अंडरस्टँड. r शिफ्ट झालं काय ना? μs into r into g equal to what? v square. मला v काढायचा आहे. पण v कसा पाहिजे? सेफ पाहिजे. म्हणून आपण स्पेसिफिक काय लिहितोय बघा. So what I can write here? Therefore Vs square. Vs square चा अर्थ काय? Safe speed. Vs equal to what? Safe speed. Otherwise we can write here systematically. Vs equal to write safe speed. जो मला पाहिजे vehicle ला while taking turn. So I can replace here V by Vs. V equal to Vs. Therefore I can write Vs square equal to μs into rg. आपला इथला μs जो आहे हा स्टॅटिक फ्रिक्शनचा आहे. हा सेफ म्यू नाहीये. इट इज स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशिएंट. This stands for safe. Otherwise I write here SAFE separately. So V safe square equal to μs into rg. रूट घ्या दोन्ही बाजूला काय ना? स्क्वेअर रूट घ्या. मग काय मिळणार मला? I get V safe equal to under root mu s rg. Under root what? Mu s rg. Equation ला box करा. This is the first derivation we completed. That is what? Safe speed of the vehicle. V safe equal to under root mu s rg. कसं डिराइव केलं इक्वेशन? आपण इथं विचारात घेतलं कोणतं फ्रिक्शन? स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणून आपण इथं मल्टिप्लाय केलंय स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट ना μs into rg आणि v सेफ. आता ह्या फॉर्म्युलावर आपल्याला गोष्ट क्लियर होते की v सेफ कशावर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे v सेफ? यू टेल मी. वी कॅन इझिली अंडरस्टँड. v सेफ पहिला डिपेंड आहे μs वर. डायग्राम मध्ये बघा. लुक ॲट द डायग्राम और लुक ॲट द इक्वेशन. हा कोएफिशिएंट फ्रिक्शनवर डिपेंड आहे. स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट.
रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक त्याच्यावर डिपेंड आहे, आणि स्मॉल जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यू हाऊ टू नोट वन थिंग दॅट या इक्वेशन मध्ये गाडीचा मासची टर्म अजिबात नाहीये. नॉट अ सिंगल टर्म रिगार्डिंग टू व्हेकल. ह्याचा अर्थ असा आहे की व्हेकल कोणती का असना, टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर, एनी टाइप ऑफ व्हेकल यू टेक, सगळ्यांना स्पीड समान आहे, समसामान्य आहे. इथं Vs safe equal to what? Vs into Rg under root. It means that safe speed of vehicle is independent of vehicle parameters. You get note. Write down note. V safe is independent on vehicle parameters. See this question. How they ask question? Two vehicles of masses 800 kg and 1200 kg moving on a circular road having radius maybe 10 meter with a speed 50 meter per second and 460 meter per second. What is the ratio of their safe speed? Answer 1:1 येणार. कारण का व्हेकलच्या मासचा आणि सेफ स्पीडचा काही संबंध नाही. You take any vehicle, there is no question of changing safe speed. Answer is 1:1. So this is a simple derivation which we completed. Let us have revision. पहिल्यांदा काय केलं आपण? सेंट्रिपेटल फोर्स समजण्या अगोदर डायग्राम काढली. डायग्राम मध्ये काय केलं? एक सेंटर घेतला, रेडियस दाखवली R, एक व्हेकल दाखवली, फ्रंट व्ह्यू म्हणून घेतो. ह्याच्यावर काम करणारे फोर्सेस दाखवले. कोणते फोर्स आहेत? वेट mg आहे. देन नॉर्मल रिएक्शन वरच्या बाजूला बॅलन्स करणार. नंतर अजून एक फोर्स दाखवलं, सेंट्रिपेटल फोर्स. काय फॉलो सेंट्रिपेटल फोर्सचा? m इंटू सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू व्हॉट? आपण म्हणलं मास इंटू AC म्हणजे mv²/r. किमती भरत गेलो. नंतर एक आपण फोर्स दाखवलं, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. F इज इक्वल टू व्हॉट? mu इंटू mvs इंटू n. Then we substitute the values and finally we got the equation V safe equal to what? Under root mvs into Rg. This is the first application of what? Circular motion. Sir. आता आपण सेकंड application बघणार आहे. हेडिंग द्या. So second application of circular motion is very interesting. Heading the second application, sir. Number 2 article, interesting article. Well of depth. Well of depth. पुस्तकात त्यांनी हिंदी मध्ये लिहिले, स्पेसिफिक त्यांनी वाक्य लिहिले. मोद कप वाक. यू माइट हॅव सीन वेगवेगळ्या यात्रेमध्ये तुम्ही बघितलं असेल, स्टंटमॅन असतात. स्टंटमॅन ते असं एक लाकडाचा असं गोल घुमट असतो, त्यामध्ये गाडी स्टंट गाडी गोल करत असते. वॉल लाकडाची वॉल असते. दे डू द डिफरंट स्टंट्स अँड दे अर्न मनी. आपल्याला एक जर इथं फेनॉमेनन बघायचं आहे की ती सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन आहे. व्हेरी इंटरेस्टिंग आर्टिकल. हेन्स आय टोल्ड यू. आपल्याला समजायचं की हे वेल ऑफ डेथ जो आहे, वेल म्हणजे विहीर, मोद कुवामध्ये एक्झॅक्टली फेनॉमेनन काय घडतो सर्क्युलर मोशनचा, कोणते फोर्स ऍक्ट होतात आणि तो जो स्टंटमॅन आहे तो कसं काय व्हेकल बॅलन्स करतो ते आपल्याला बघायचं आहे. हेन्स गिव्ह हेडिंग वेल ऑफ डेथ. तर पहिला पॉईंट ठरल्याप्रमाणे आपला काय असणार आहे? डायग्राम. ड्रॉ सिंपल डायग्राम. ड्रॉ डायग्राम आला मी तुम्ही. आपण दाखवलं सिलेंडर दाखवलाय, इट्स अ व्हील. आता व्हेकल डायग्राम दाखवत बसू नका. वी आर नॉट हियर टू शो ऑल पार्ट्स ऑफ व्हेकल. आपण दाखवूया एक पॉइंट मास. कोणता मास? सेंटर ऑफ मास ऑफ द व्हेकल. कारण सगळे फोर्स कुठे काम करतात? सेंटर ऑफ मास ऑफ द व्हेकल. जो पॉइंट एखाद्या ऑब्जेक्ट मधला, ज्या पॉइंटला त्या ऑब्जेक्टचं पूर्ण मास एकवटलेलं असतं त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. द पॉइंट ऍट विच complete mass of the body is supposed to be concentrated. That point is called as center of mass. And center of mass का फायदा काय? Instead of showing all the parts, we just represent small point, and this small point act as a total particle of the object. In our case, vehicle. Look at the diagram.
हे आपले सेंटर पकडूया, सी सेंटर, हा आपण रेडियस पकडूया, हा पण रेडियस असणार आहे. आता आपण एक व्हेकल मिडवे आहे, त्या मूळ कुवा जो आहे वेल ऑफ डेथ, ते कुठे मिडवेला आले व्हेकल धरून चालले, इथं आपले व्हेकल आहे, स्टंटमॅन असणार, त्याच्यावर चालक असणार, ड्रायव्हर असणारच ना. आता आपण थोडं लॉजिक वापरूया, कोणत्या गोष्टी पाठ करू नका, लॉजिकली समजून घ्या. आता जेव्हा टायर आहे व्हेकलचं, गाडी जेव्हा अशी म्हणून अशी गोल फिरणार ना गाडी, माझ्याकडे बघा अशी गोल फिरणार. दोन जरा मी हा पॉईंट चूज केला, ही आपली गाडी आहे, इमॅजिन करा एक गाडी आहे. तर या गाडीवर कोणती फोर्स काम करणार, एक तरी वॉल व्हर्टिकल आहे, तर गाडी खाली नेण्यासाठी जास्त आहे. गाडीचं वेट कसं काम करते, इट इज ऍक्टिंग डाऊनवर्ड, डोंट फॉरगेट. वेट कसं काम करते, व्हर्टिकली डाऊनवर्ड, हेन्स आय एम रिप्रेझेंटिंग हियर W इक्वल टू mg. बरोबर, व्हेकलचं वेट खाली काम करणार. आता ही व्हेकल खाली पडू नये म्हणून आपल्याला माहिती आहे कोण काम करणार, बरेच जण नॉर्मल ऍक्शन अजिबात नाही. मला सांगा गाडीच टायर आहे, दोन चला ही माझं बोट म्हणजे गाडीच टायर आहे, ही चिटकून बसले वॉलला, तर वॉल काय म्हणते व्हेकलला खाली जायचं नाही. ह्याचा अर्थ काय, वेट खाली खेचते व्हेकलला, परंतु एक फोर्स आहे जी मोशनच्या विरुद्ध काम करणार आहे. मागे सांगितले जे फोर्स मोशनच्या विरुद्ध काम करतो त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्शन फोर्स. कोणतं फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे गाडीचा टायर आणि ते लाकडी वॉल जे आहे ते मदत करतं व्हेकलच्या ड्रायव्हरला पडू नये म्हणून. हेन्स आय एम रिप्रेझेंटिंग. आता व्हेकल चालले कुठे खाली, जर समजा फ्रिक्शन असताना कुठे असते व्हेकल, इट विल गो डाऊन, पण त्याला अपोज करण्याकरता फोर्स कुठे पाहिजे, अपोजिटला. मगाशी बोललो तुम्ही की मोशनच्या विरुद्ध काम करतं कोण, स्टॅटिक फ्रिक्शन. हेन्स बाय लॉजिक आय एम रिप्रेझेंटिंग हियर Fs. फ्री बॉडी डायग्राम, FBD, फ्री बॉडी डायग्राम, सिंपल कॉन्सेप्ट इन सॉल्विंग न्यूमेरिकल्स. W इक्वल टू mg, Fs ऍक्टिंग वर्टिकली अपवर्ड, आणि Fs आणि ही म्हणजे बॅलन्स व्हायला पाहिजे, अदरवाइज व्हेकल इज गोइंग टू गो डाऊन. देयर इज अ बिग चान्सेस ऑफ डेथ ऑफ द ड्रायव्हर. हेन्स वी हॅव टू राइट बॅलन्स इक्वेशन. काय ना बॅलन्स इक्वेशन, पहिलं Fs इक्वल टू व्हॉट, mg. आर्टिफिशियल कोणी बॅलन्स केलं, वेट न. मगाच्या केस मध्ये, मागच्या केस मध्ये काय बघितलं आपण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये, Fs वॉज ऍक्टेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स काम कोणी केलं मागच्या केस मध्ये, कुणी, Fs ने. म्हणून पाठ करू नका, लॉजिकली समजून घ्या. इथं कोणी कुणाला बॅलन्स केलं, Fs ने बॅलन्स केलं, कुणाला, mg ला. आता प्रश्न असा पडतो, सेंट्रिपेटल फोर्स कोण काम करणार, सेंट्रिपेट सीपीएफ म्हणून कोणतं काम करायला पाहिजे, ठरलंय की कोणती व्हेकल टर्न घेताना कोणत्या ऑब्जेक्टला गोल फिरताना एक फोर्स पाहिजे, दॅट इज सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स. मग सीपीएफ इथं कोण काम करणार, तर लक्षात ठेवा गाडीचं टायर जेव्हा या वॉलवर चिटकून बसणार तेव्हा थोडं का होईना ती वॉल जी आहे लाकडाची वॉल वेल ऑफ डेथ मध्ये ती नॉर्मल ऍक्शन अप्लाय करतात. व्हेकल जे चालले असे, माझ्याकडे बघा एक पॉइंट आपण चूज करू, इन्स्टंटेनियस पॉइंट. या ठिकाणी बघा एक फोर्स असणार आहे, जे ही लाकूड जे आहे, तर वॉल जी आहे वेल ऑफ डेथची, ही वॉल व्हेकल अपोजिटला दाबणार, अँड दॅट इज आवर नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन मला सांगा, व्हेकल फिरते अशी, नॉर्मल रिॲक्शन इकडे म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स काम कोण करते इथं, लॉजिकली सांगा, नॉर्मल रिॲक्शन. हेन्स आय एम रिप्रेझेंटिंग हियर कॅपिटल N. नॉर्मल रिॲक्शन काम करते सेंट्रिपेटल फोर्स. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन आय कॅन से. नवीन पॉइंट शिकायला लागलो आपण. हेन्स आय एम रायटिंग हियर N इक्वल टू व्हॉट, सेंट्रिपेटल फोर्स. इंटरेस्टिंग पॉइंट. किमती भरा, ठरले फॉर्म्युला मागाचाच. N इक्वल टू काय ना, mv स्क्वेअर बाय r. माझा फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा N इक्वल टू व्हॉट, mv स्क्वेअर बाय r. इक्वेशन मध्ये हा इक्वेशन आहे, इक्वेशन ने परत देतोय बघा. वी हॅव सिस्टमॅटिक लिहायचं अगदी एक्झाम मध्ये सेम वाक्य लिहायचं अशी वी हॅव वगैरे. देयर इज अ प्रॉपर वेटेज टू these articles and these sentences. We have what we can write, Fs equal to what, mg. I am rewriting the same equation. Fs म्हणजे आपण मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा बघितलं होतं, मागच्या आर्टिकल मध्ये. Fs म्हणजे काय असतं, μs * n. हा सबस्टिट्यूट वर काय येणार मग,
μs into n equal to what? mg. Yes or no? आता आपल्या इथं n काय आहे? mv square by r. So we can substitute here. Otherwise we can write here n equal to mg. काय ना सांगा मग? The μs into mg equal to what? μs into mg equal to what? Here. Otherwise make simple things. Look at the board. आपल्याला इथे काय मिळालं आहे? n equal to what? mv square by r. इथे काय मिळालं मला? μs into n equal to mg. आता इक्वेशन आपण नंबर देऊया. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. We'll try to make the thing simple. So काय करू आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करूया. So write new line. Divide equation 2 by equation 1. मग काय येणार सांगा? तुला डिवाइड कर इक्वेशन 1 मग काय येणार? μs into n डिवाइडेड बाय लेफ्ट हँड साइड इथं काय आहे? n इक्वल टू उजवीकडची बाजू काय? mg ने mg ॲज इट इज डिवाइड बाय काय येणार सांगा? mv स्क्वेअर बाय r. mv स्क्वेअर बाय r. वापरस बेसिक अल्जेब्रा मॅथमेटिक्स. हा n लाइन झाला कॅन्सल. मग राहिला का लेफ्ट हँड साइडला vs इक्वल टू दोन्ही आहेत न्यूमरेटरला म्हणून काय होणार? ml कॅन्सल. हे r वर जाणार मग काय ना सांगा? rg बाय काय येणार? v स्क्वेअर. rg बाय काय येणार? v स्क्वेअर. v स्क्वेअर आपल्याला काढायचं काय ठरलंय आपलं की आपल्याला काय काढायचं? स्पीड काढायचा व्हेइकलचा, जेणेकरून हा जो ड्रायव्हर आहे गोल फिरणारा इन वेल ऑफ डेथ मध्ये तो पडणार नाही. सो आय एम रायटिंग हियर v स्क्वेअर इक्वल टू rg डिवाइडेड बाय μs. rg डिवाइडेड बाय μs. दोन्ही बाजूला रूट घ्या, स्क्वेअर रूट. मग काय येणार? v इक्वल टू व्हॉट? अंडर रूट ऑफ व्हॉट? rg बाय μs. आता 100% v काय पाहिजे? सेफ्स पाहिजे. सो दॅट्स व्हाय राइट हियर vs बॉक्स ला इक्वेशनला. हा झाला फॉर्म्युला कशाचा? सेफ स्पीड ऑफ द व्हेइकल वेअर वेल ऑफ डेथ. पण एक पॉइंट आवर्जून सांगायला पाहिजे, हा सेफ स्पीड कसा असायला पाहिजे? इट मस्ट बी मिनिमम. सो राइट हियर बट वी सेफर. अगदी क्लिअर कट आपण स्टेप बाय स्टेप जायचं आहे. वी सेफ काय पाहिजे? हा वी मिनिमम पाहिजे. म्हणजे काय की ह्याच्यापेक्षा खाली इट इज अ मिनिमम स्पीड आय एम टेलिंग यू. इट इज अ मिनिमम स्पीड आय एम टेलिंग यू. कमीत कमी एवढा स्पीड ठेवा. ह्याच्यापेक्षा स्पीड जरी वाढवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ह्याच्या खाली जर तुम्ही जर गेला then vehicle is going to have big accident. Hence we can write here, look at the board, we can write here v minimum किंवा आला आपण काय म्हणूया? v safe. कशामध्ये चालला आपला सगळा? वेल ऑफ डेथ मध्ये. मग काय ना? is equal to what? under root rg by μs. it means that की या स्पीड पेक्षा जरी व्हॅल्यू तुम्ही वाढवली मिनिमम, मी म्हणलं 50 मीटर पर सेकंद मिनिमम पाहिजे. मिनिमम 50 मीटर पर सेकंद. त्याच्या खाली गेलं तर पडणार आहे गाडी. मी म्हणलं सेकंद 100 मीटर पर सेकंद नो प्रॉब्लेम. पण वेग इतका वाढवणार की व्यक्तीचा ड्रायव्हर आहे तो वेल ऑफ डेथच्या बाहेर जाईल. इतका वेग वाढवायचा नाही आपल्याला. सो व्हॉट वी आर गोइंग टू राइट? मिनिमम स्पीड ऑफ द व्हेइकल टेकिंग टर्न इन अ वेल ऑफ डेथ इज इक्वल टू v safe इक्वल टू अंडर रूट rg बाय μs. मागच्या इक्वेशन मध्ये μs into rg होतो अंडर रूट मध्ये. आता rg बाय μs आलेला आहे. आणि इथं पण इंटरेस्टिंग पॉइंट बघायला मिळतोय की ह्या स्टेप स्पीड सुद्धा व्हेइकलच्या कोणत्याही पॅरामीटरवर अवलंबून नाही. पण तुम्ही ट्रक आणा नाही तर सायकल आणा नाही तर कोणती गाडी आणा, हा v मिनिमम चेंज होणार नाही. बिकॉज इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द व्हेइकल. Hence write next point and the last point of this article. Write note that v minimum or v safe is independent of vehicle
मास कंसात लिहितो मी पॅरामीटर्स. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट वी स्टडीड. मागच्या ऍप्लिकेशन मध्ये काय बघितलं आपण, वी सेफ वेन द व्हेकल टेकिंग टर्न वॉज अंडर रूट म्यूएस इंटू आरजी. इथं काय आहे, अंडर रूट आरजी बाय म्यूएस. आपण रिवाइज पुढे आर्टिकल परत एकदा आपण काय केलं, वेळेला डेट सिंपल डायग्राम काढली. आर दाखवला, नॉर्मल रिएक्शन, फ्रिक्शन फोर्स, वेट. पहिल्यांदा काय सांगितलं मी, एफएस ला कोणी बॅलन्स केलं, एमजी ने बॅलन्स केलं. यांचं काम कोणी केलं इथं, सेंट्रिपिटल फोर्सनं. म्हणजे एन इक्वल टू व्हॉट, एम स्क्वेअर बाय आर. नंतर मी लिहिलं वी हॅव एफ इज इक्वल टू एमजी. कारण काय ऑलरेडी डायग्राम दाखवलेला आहे. एफ इज इक्वल टू म्यूएस इंटू एन, म्यूएस इंटू एन इक्वल टू व्हॉट, एमजी. ही सेम इक्वेशन लिहिलं मी इथं, सबस्टिट्यूट केलं म्यूएस इंटू एन ला. इक्वेशन 2 म्हणला, इक्वेशन 1 म्हणला. इक्वेशन 2 ला 1 डिवाइड केलं, सॉल्व करत गेलो. वी गॉट V safe is equal to under root RG by μs. This is the important article regarding to what, applications of circular motion. First we studied vehicle taking turn on the horizontal curved road. Number 2 what, well of death. अजून एक article आहे, that is very interesting article. In that we are considering banking of road or angle of banking. This article we will study afterwards. But here we have covered 2 basic applications. Number 1, vehicle taking turn on horizontal curved road and well of death. So revise all the points once again. Thank you so much.